अरे नुसते धनगर आले जर मुंबईत मुतले तरी समुद्र अर्धा भरून सिमेकच दिलं म्हणतो त्यांनी, आमचा जी आर काढला आम्ही 100% म्हणतो त्यांनीच काढला, पण आणखी लागू नाही गेला. कसा ठेवला? कारण लगेच लागू करून त्याला फडणवीस कसं म्हणते. माझ्यावर 2 वर्षाचा बसवलं फडणवीस साहेब, 2 तरी पाठवणे त्यांनाच जी आर काढायला लावला. काही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे. मराठीने धनगरात जायचं नाही. दोघांच्या मध्ये एकच जागा आहे, दोघांच्या पोराने उसतोडा जायचं, यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या. तुमच्या सगळ्या धनगराच्या नेत्याला बोलणार मी तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द आपल्या गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदान मुंबई येथे बोराडे भाऊंचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यानिमित्तानं आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आलोय. आम्ही ताकदीनं तुमच्या सोबत येत, काही काळजी करू नका. माझी एक सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे. एकतर समाजातल्या लोकांना कधी विनंती करायची नसते. विनंती हा शब्द सरकारसाठी असायला लागतो की अमुक अमुक मागणीची आम्ही तुम्हाला विनंती करतो. तुम्ही काय म्हणताय, तुमचं म्हणण्याचं अर्थ काय, हेतू काय, मला याच्यात नाही पडायचं. तुम्हाला खरंच जर आमच्या भावना समजून घ्यायच्या असल्या तर आम्ही आज जे काय या व्यासपीठावर बोलतो ते इमानदारीनं बोलतोय. माझी या राज्यातल्या सगळ्या धनगर बांधवांना विनंती आहे. पुन्हा तोच विषय सांगतोय की आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला आपण कधी विनंती करायची नसते. तरी पण माझी विनंती आहे, खरंच जर तुम्हाला वाटत असलं गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, एकाही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही. तुमच्याकडे पण सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला नसन कोणी बोलत, पण मी बोलतो. काही कमी नाही आहे आपल्याकडं येण्यासाठी. बाकीच्या गोष्टीत खूप काही आहे आपल्याकडं, परंतु स्वतःच्या जातीचे लेकरबाळ जर मोठे करायचे असले आपल्याला कामा बाजूला झोकून देऊन काम करावं लागतं. ते मी या व्यासपीठावरून खरंच इमानदारीनं सांगतो. आम्हाला वारंवार बोर्डे साहेबांचे फोन येत होते आणि विष्णूभैयाचे बी फोन सुरू होते. त्याची लय मला तळतळ वाटायची. सारखं त्या बोर्डे भैयाचे फोन असायचे, तुम्ही उभा राहायला पाहिजे. त्याला म्हणलं मी राहतो उभा, पण मी यायचं म्हणलं पुन्हा टुंग सुरू होती. मलाही दम निघत नव्हता. आपण गेलं पाहिजे, आपण संघर्ष करू लागलं पाहिजे. पण आता काही काहीचं पुन्हा सुरू झालं, तू जाऊ नको, त्याला बोलू नको, याला बोलव, त्याला बोलव. मी तर म्हणतो एक पिढ्या ना पार आपण मरूस तर हे मिटतच नाही काही की. हे म्हणते त्याच्यात जाऊ नको, ते म्हणते याच्यात येऊ नको. आणि मग जातो कुठं? ऊस तोडायला. मग जातो कुठं? तेवढीच जागा राहिली. एक धनगराने मराठीत यायचं नाही, मराठीने धनगरात जायचं नाही. मग दोघांच्या मध्ये एकच जागा आहे. दोघांच्या पोराने ऊस तोडायला जायचं आणि यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या. आणि मी एक प्रामाणिक सांगतो, मला गर्व वाटतो ते सांगायला. खरंच माझा समाज याच्यातून बाहेर पडा, धनगराने बाहेर पडा. आमच्यात जे असे काड्या ठोकणाऱ्या अवलादी होत्या, इतके काड्या लावणार ना असा खेळ भांगविणार, पण आम्ही जुळून जुळून जुळून, मी तुम्हाला सांगायचं म्हणलं मी घोडे लोवून म्हणायचं, पुरे ठेपायला आणले. माझी तळमळ प्रामाणिकपणा नाही. मी पहिल्यापासून सांगतो, मी ज्या दिवशी चौंडीला गेलो त्या दिवशी तुमचं आंदोलन नव्हतं, मग आपण नव्हतं. चौंडीचा 3 वर्षापूर्वीचा विषय आठवतो मी. मंत्री महोदय आपले रामजी शिंदे सर स्वतः तिथं होते. त्या दिवसापासून मी त्याच दिवशी सांगितलं, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, होंड्या काय होत पण लढा. पण लढायला तुम्ही असे येतात जस काय तुमच्याकडे रिक्षाला पैसे नाहीत. 2 उठते इथं, एक तिसरा चालला घरी, तो घरी पोहोचला का नाही, चौथा इथं येतो. असं होणार नाही.
तुम्ही रिक्षा टेम्पो जिपा काय काय आहे ना, काढा तुम्ही मुंबईकडे आरक्षण. मी तुमच्या समोर साक्षी आहे. आरक्षणच मिळत आहे, आरक्षण कुठे जात नाही. सगळी भूमिका आपल्यावरती. याच्याच बरोबर मला दुसरी पण विनंती करायची. ती झाली पहिली समाजाला, आता दुसरी तुमच्या नेत्याला तुम्ही एक करा राव. तुम्हाला जे करता येईल ते करा. उपोषण सोडून द्यायची वेळ आली तर सोडून द्या, पण एकदा हे पुरे नेत्याच्या दारात जा. नेतृत्व तुम्हाला करायचं करा म्हणा, पण जातीच्या गरीबाला आरक्षण मिळू दे. हे लई सोपं गणित. काय नाही हो नेतृत्वात फतरत. मी आणखी ना नेता नाही. माझ्या पुढे बघा मीडियावाले बांधव पण आणि आमचे मराठा बांधव पण मराठा आंदोलकच टाकते, आणि मी ते नेता लागून घेत नाही. ती का डोक्यात हवा शिरले ना माणूस मनानेच फिरवतो. मग ते नेता नको फिरता नको त्याला फिरत नको काय. म्हणून माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत, तुमच्याकडे खरंच सांगतो चांगले चांगले तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईल ते होईल. पडा त्यांच्या पाय जाऊ. मी म्हणतोय म्हणून का मी जो पाय पडाल तुमच्यावरच. गोरगरीब धनगरांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला सगळ्याला. राजकारण त्यांनी अवश्य करावं. कोणी भाजपमध्ये राहा, कोणी शिवसेनेत राहा, कोणी राष्ट्रवादीत राहा, कोणी काँग्रेसात राहा, कोणी बेसरमात राहा, कोणत्याही पक्षात राहा, काय अडचण नाही. पण जात म्हणल्यावर एक आहे. मी आणलं तर मी खरं सांगतोय तुम्हाला, मी त्यांना बोलतो पण आणि ते उभा पण राहते, पण माया पण तेवढीच करतो. हे सुद्धा मंत्र तुम्हाला सांगून जातात. मी त्यांना माया सुद्धा तेवढीच करतो. चुकले की नीट करतो, मंत्री असो नाही तर आमदार असो आमचा, पण मी माया सुद्धा तेवढीच करतो त्यांच्यावर. म्हणून ते ताकदीने उभा आहेत सगळ्याच्या. तुम्हाला माझा ते मंत्र आहे की तुमच्या ते शेंडगे भाऊ आहेत मोठे, पूर्वीचे लढणारे नेते, त्या शेंडगे भाऊ आहेत त्यांना बोला. तुमचे ते नागपूरचे एक ते तायवडे भाऊ आहेत त्यांना बोला. दुसरे जानकर भाऊ येत त्यांना बोला. तुम्ही बोला सगळ्याला. त्याच्यात तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही भेट ठेवू नका. राजकारणात दिशी एकामेकाच्या विरोधात प्रचार करा, बस का. पण तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असतं, कल्याण करायचं असलं तुम्ही ते तुमचे जेवढे नेते, मला आता बरीच लिस्ट माहित नाही तुमची, तुम्ही त्या सगळ्यांकडे जा. परत काही म्हणायचं मुपलात नाव नाही घेतलं तसं नको. तुम्हाला जेवढे नेते आहेत ना, वाटल्यास तुम्ही आंदोलन हे बंद करून टाका. तुम्हाला वाटून काय येऊ, काय आता सल्ला द्यायला लागला उलटा चित येऊ, आणि सगळेजण मिळून ठरवा आपल्याला आरक्षण मिळवायचं. सगळेजण चला. नाही तुम्ही बसायची तर अर्धे तिकडं अर्धे येणारच नाहीत. खरंच एवढा धनगरी होय राज्यात. यायला आपण एकामेकाच्या खुटीला बांधायला शेजारीच राहू. आपल्याला माहित नाही किती. अरे नुसते धनगर आले जर मुंबईत मुतले तरी समुद्र अर्धा भरून. तुम्ही हिंड आता तिकडे गल्लीत कामान धामाच्या तिकडे कामा नाहीत काय नाही तुम्हाला. नाटकं करतात फक्त. माया मागलं काम होतं काय नागर मोडायचं होतं तुला. काय काम होतं, काही काम नाही, फोन नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही जर आळशीपणा सोडला आणि कडवट धनगर जर झाला तर आरक्षणच घेऊन मुंबईच्या बाहेर जाणार तुम्ही. मी गेलोय. आपलं कुठेतरी टिकीट येतं त्यांचं टेकून देणार, मग आपलं टेकून नंतर आजचे दिवस त्यांचंच या शिखंड मोग. तुम्ही जर सगळे धनगर बांधवाचे नेते धनगर बांधवांनी जर ठरवलं मुंबईकडे आहे त्या वाहनांनी निघायचं, तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा मी तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द जे व्हायचं ते होऊ कर. तुम्ही तरी असल्या घरानं सांगत बसतात आम्हाला 6 जा म्हणतात 7ला जा म्हणतात. आपण 7ला आणि 6 जात नसतो. जरा तिकडे 7ला बसलो 6 नाही 7 नाही 8 नाही भट नाही. मी एकदा रथ पांघरून झोपलं की झोपलो, पुन्हा उठायच नसतो बाबा. मला मी दाल्यावर म्हणले होते नाही ही जागा आहे कोणची काय माहित मला दिसली नाही, कारण येताना आम्ही झोपेत आलो जाताना झोपेतच गेलो. ते म्हणले इथं 6 वाजता रस्ता. म्हणलं 6च पुढं का भूतानाचं तर काही नाही. असलं नसतं. फडणवीस साहेब डेंजर माणूस आहे. त्याला अशी एकजूट लागते. तुम्हाला निवडून आणायचं ना देवेंद्र फडणवीसला जाणार बस का, पण आरक्षण दे म्हणा. तुम्ही महायुतीला निवडून आणा नाही तर महाविकास आघाडीला आणा, काही देणं घेणं का. पण आपल्या समाजाच्या लेकराला जे लागतं ते तर घेतलं पाहिजे का नाही. पण
मग आता जर असे माणसं उपोषणच करीत बसले मरायला लागले, न्याय कधी मिळणार? आता इथं तुम्ही बसलात, पलीकडून इकडेच वाटली दिसते, परत तिकडे बरेच जण वाटले दिसते, त्यांचं काहीतरी असणारच का? रोग आला का सोडायला? सरकार म्हणून यांच्या जीवावरती बसला, त्या पलीकडे पॅन्डॉल मध्ये बी ते कोण आहेत, त्यांचा प्रश्न सोडायची जबाबदारी सरकारची नाही का? मतदान लागतं का? कोण आहे ते? मास्तर लोक. अरे यार, मग तुमची बैठक लावली होती त्या दिवशी, मग उपोषण लागतं नसतं झोपले. हो, होईल होईल, त्यांचं बी होईल. माझं हे बघा, आम्ही पण त्याला कधी कमी पडणार नाही, 2 टप्प्यात कधी वागणार नाही. प्रत्येकाची फक्त एकच भूमिका असली पाहिजे, गोरगरिबाच्या लेकरांनी काय नाही केलं तुम्हाला माहित नाही, आणि माहित जर असतं तर तुम्ही ताकदीने आला असतात. म्हणून मला सांगायची वेळ आली, ज्यावेळेस धनगराची माऊली मेंढ्या मागे जाते ना, उन्हात तळते अक्षरशः उन्हात, तुम्हाला लाजच नाही येत जातीचे किती हाल व्हायला लागले. तुम्ही मला ट्रोल केलं तरी चालत, आणि ट्रोल करण्याला मी मजा केलं नाही, ते रोजच माझ्या पाठीलाच पूज झाले, त्यामुळे मी येत नाही. हो काय व्हायचं तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर तुमच्या आईची माऊलीची त्या धनगर बांधवाची जर थोडी बी कळकळ असेल ना, ती माऊली इतकी उन्हात मेंढ्या तळती, तिच्या जर वेदनेची जाण तुम्हाला असली ना, तर धनगर घरी नाही जाणार, अख्ख्या मुंबईत निघते, त्यांचं कल्याणच होणार नाही. असं होत नाही. पालात कवा साप शिरण माहित नाही, त्या मेंढ्या सांभाळताना कधी एखादा चुचावून माहित नाही, कधी लांडगा येऊन हल्ला करून माहित नाही. इतका गरीब धनगर आहे, आम्ही गरीब मराठी गरीब धनगराला बघतो. तुम्हाला जर खरं कळतं असली ना, तर एकाने सुद्धा कोणाचंच ऐकू नये असं माझं म्हणणं. कोणाचंच. ज्या दिवशी तुम्हाला जे नेता आवडतो त्याचं काम करा तुम्ही, पण सगळ्यात पहिली जात आधी आवडली पाहिजे माणसाला, मग नेता आवडला पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, आपले जितके नेते आहेत ना 8-10, तुम्ही सगळे चला, तुम्ही येणार नसलात तर आम्ही चाललो, आणि तुमचेच तिथून जातीचा प्रश्न मार्गी लावल्याच्या नंतर आम्ही तुमचेच, पण तोपर्यंत तुमचे नाही, आरक्षणच मिळणार. तुमच्या पदरात कधीच अपयश पडणार नाही, कधीच नाही पडणार. पण आता ते तुम्हाला ठरवावं लागेल. 1-2 घटना तुमच्याकडून चुकल्या असल्या तुम्ही मान्य करा मोठेपणा. जाती पुढे काय अर्थ ते मान्य करायला यार? मी म्हणतो म्हणून करा, नाही परत म्हणत तुमच्या माहिती संबंध काय नसलेलं पुढे पुढे गायब होतो. मी माझ्याला कधी बघितलं नाही राहू, या कोरडे घोमुळे पळलो मी, खरंच नाही बघितलं कधी, फोन नाही काय नाही. फक्त त्या दिवशी मला वाईट वाटलं की ते उपोषणला जालन्याला बसली आणि ती विधायक परिस्थिती झाली होती. म्हणलं काळजी घ्या तुम्ही तब्येतीची, आणि तुम्हाला वाटलंच आता नरड्याला लागा लागलं तर फोन करा, आम्ही येतो. एवढेच 10-5 शब्द बोललेलो, नसता काहीच नाही. इमानदारी सांगतो. बरं तुम्ही यांनी आल्यावर सांगितलं, मला माहित नाही, मला मीडिया सोशल मीडिया बघायला टाइम पण मिळत नाही, इतके काम आहेत रोज. पण यांनी आल्यावर सांगितलं की ते मला लोक म्हणतात की तुम्हीच बसेल, म्हणजे मी यांना बरं बरं मा फसपायला मग उपोषण करून यांना गायला बसू, काही रान म्हणतात उगाच आपलं, मी कशाला बसा म्हणून बरं यांना. हा असा अविश्वास ठेवला नाही पाहिजे कधी. तुमचं लेकरू बसलंय, समाजासाठी बसलंय, तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की हे व्यवस्थित नाही करत त्या दिवशी नका ना, पण ज्या दिवशी ते कष्टानं करते त्या दिवशी जरी समाजाला पाजर फुटला पाहिजे. आपलं लेकरू म्हटलं चला मुंबईकडे, शंका कुशंका नको, कोणी त्या ठेवू नका. मी खरंच नाहीये, आणि तुमच्याकडून काही चुका झाल्या असल्या तुम्ही मान्य करा समाजापुढं, मी करतो. मी चुकलेल्या समाजाला सांगतो, सगळं महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा धनगर बांधव ऐकता, मी सगळं मान्य करतो. असं असं झालंय, तुमच्याकडून काही झालं असं सोडून द्या. आता आमचं ते आता मला यांनी सांगितलं, आम्ही कोणी तुम्ही म्हणले, आम्ही व्यासपीठावर ठरवलं असा असं विषय तसा तसा आहे, तुमच्यासारखं समजा एकच बसायचा. पण आमचं मेनू ठरलं, आमचेच लोक म्हणले व्यासपीठावर नको दुसरं कोणी, तुम्ही एकटे. त्यामुळे ते समाजाला मान्य असेल तर ठरू द्या, नसेल तर नको. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. बीडला मोर्चा, आणि बीडच्या मोर्चा दिवशी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे साहेब तिथं आले, आणि तिथलं अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. भाषणाची वेळ आली,
सगळ्यांनी सांगितलं जरांगे पाटीलला शेवटी बोलणार आहे. मी सांगितलं अजिबात जमणार नाही. माझा राजाही बसलेला असताना मी नाही बोलू शकत. तसं तुमच्या राजा महाराजांना तुम्ही जवळ घ्या. तुमचे ज्येष्ठ कोणी असतील त्यांना घ्या. एकदा कोल्हापूरला पण सभा होती, त्यावेळेस सुद्धा सगळे व्यासपीठाच्या खाली बसलेले होते. मी स्वतः श्रीमंत शिवराजे महाराज साहेबांना आणि श्रीमंत संभाजीराजे साहेबांना म्हणलं व्यासपीठावर घ्या, नाही तर मी व्यासपीठाच्या खाली जातो. आपल्या लोकांना आपण बी सन्मान द्या ना, जातीला मिळून जाईल ना. तुमचे जे जे उठलेत ना नेते त्यांना सन्मान द्या. तुम्ही हवामाना पुढे, मी फक्त उपोषणाला बसून राहतो, आरक्षण घ्या. किती सोपं आहे. बेमान, काय फरक नाही पडत. त्यांना बोला, मी बोलणार आहे, मी पण बोलणार आहे. खरं सांगतो, मी आता गाडीत बसलो ना, तुमच्या सगळ्या धनगराच्या नेत्याला बोलणार आहे मी. तू पण असा भोंगाला होतो त्यांच्या मागं. काय घरी झोपलेत कसा लेकराला नाही मला माजपासून त्यांच्या मागे टप्पू सुरू झाला. आतापर्यंत मी तुमच्या कुठल्याच नेत्याला एक फोन करून सुद्धा बोललेलो नाही कधीच. माझी कोणाशीही ओळख नाही. पण मी आता या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि तुमच्या उपोषणासाठी कधी काळी 20 वर्षानं 50 वर्षांनी जरी एखादा धनगर बांधवाचा नेता म्हणला मला फोन नव्हता आला तर आपला कानच धरायचा. पुण्याला फोन लावणार का तू मुंबईला काय म्हणून. आता याच्यापेक्षा काय करू तुमच्यासाठी. आता तुम्ही एक येत नाही तो मला तुम्हाला ताकद देता येईल असं म्हणजे थांब ना म्हणा मला दम ना काय त्याला का कीर्त सुरू केलं काय धनगर म्हणा थोडं थांब. रोजच पण थांब ना, मी आलो ना मग आज रोजच्या मग चल ना का कीर्तन दुपार बघतोय आमचं झालं. चलन तू कळलं वाटल्यास मी येतो तुझ्याकडे भाषण करायला जाऊन तिकडे होऊन काय व्हायचं. सगळे फडणवीस साहेबांच्या मागे लागले तुमचं नरेंद्र प्रश्न इथे समजा नाही चालत. सगळे ऍक्टिव्हिटी करायला लागते तेव्हापासून. मी मुंबईला आलो तर तिकडे सगळं बंद होतं, मी तिकडे आलो तर इकडचं बंद होतंय. त्याला ना तुम्हाला आतून वेदनाच का व्हायना मला कळणार. तुम्हाला कोणत्या भाषेत बोलावं मला हेच कळत नाही. बरं तुम्हाला आरक्षण मिळालं मला काय फायदा आहे. तुम्हाला वेदनाच का होत नाहीत. हे बघा तुम्ही प्रतिष्ठा मान सन्मान सोडून द्या सगळे नेते. मी याच व्यासपीठावरून धनगरांच्या सगळ्या नेत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, थोडासा मान सन्मान बाजूला ठेवा. मिळू द्या एकदा धनगराला गोरगरिबाला आरक्षण. ते तुम्ही फसवले. सगळ्यांनी राज्यात शांततेत आंदोलन करा, फक्त गोंधळ करू नका. गोंधळ केलं तर आंदोलन मोडलं, गोंधळ केलं तर आंदोलन मोडलं. कारण हे शांततेचं युद्ध लय डेंजर आहे बरं. हे कोणाला मोडता येत नाही काहीच नाही. आमचा एक साहेब यायचा माझ्याकडे तिथं, ते म्हणत सरकार लय मोकार असतं असं ऐकत नाही, त्याला जरा दाखायला लागतं. म्हणलं म्हणजे टाक मोडून आमचं आरक्षण. तूच सांगायली आणि गुटाला तूच पुन्हा गुटाला ओढायला तीच येणार ना पोलीस कुणाला. त्यामुळे फक्त तुम्ही वाईट पाऊल उचलू नका. आणि एकदा धनगर ठरवा, उद्या महाराष्ट्र बंद शांततेत होऊन जाईल उद्या सकाळी. पण एकदा तुम्ही मनावर घ्या सगळेजण, आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, कुठे जाळपोळ करायची गरज नाही, दगडफेक करायची नाही आणि ते तर करूच नका. आम्ही शांततेत आलो, शांततेत गेलो. आता ते सांगण्यात गुण आहे का. परत तुम्ही म्हणायचं तसंच करतो काय हो. आता तेच म्हणत होते ते म्हणले तर तुम्ही तसं केलं. मग आता आम्ही म्हणायला गेलं ते म्हणते तसंच केलं. आता सांगा तरी लागेल आम्ही काय केले, काय डावपेच केले. पण मी डावपेचाला खरंच नाही स्तुती नाही करून घेत, पण कलाकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा फाटत. कारण आपण डावपेच तसे टाकतो. त्यांनी माझ्यावर जे नाही ते डावपेच टाकलेले, जे नाही ते तुमच्यावर एक बी डाव टाकला नाही त्यांनी आणखी एक पण. माझ्यावर 2-2 यासाठी बसवले फडणवीस साहेबांनी, 2-2 तरी पठ्ठ्याने त्यांनाच जे आर काढायला लावला. म्हणजे गिअर टाकायला आपल्याकडे मोठमोठले गिअर, त्यांच्याकडे 4च, आपल्याकडे 7 गिअरची गाडी. आपला दणकाला अवघड. पण आपल्याकडे मोठेपणा पण आहे. दिलं का दिलं म्हणतो, त्यांनी आमचा जे आर काढला, आम्ही 100% म्हणतो त्यांनीच काढला. पण आणखी लागू नाही गेला, तसा ठेवला. कारण लगेच लागू करून त्याला फडणवीस कसं काय म्हणते. सगळ्याचे ढोपळे मोडे पाहिजे पार मग देणार असं फडणवीस साहेबाचा खेळ. पण दिलंय म्हणून आम्ही त्यांची स्तुती पण केली की तुम्ही दिलंय, त्यात काही हरकत नाही. परंतु तसंच एकदा धनगराचा देऊन टाकून हो मोकळून काय सगळं तुमचा काय आवाज येतो त्यावर कानून धरता त्यांना. मी प्रत्येक आंदोलनात आठवण करून देतो. 2014 का कवा तरी 12 मध्ये लागते बघा, ते 12 का 14 काय तर होतं तेव्हा आले. ते म्हणले होते पहिल्याच कॅबिनेट मध्ये करीन. धनगराच्या पडून पिसळून मतमच करायला लागलं खपाखप.
आणि ते एकदा मुख्यमंत्री झालं की बसलं लटकून कोण जाऊन तिने कॅसिटी तिला एकदा आपटा लागतं आणि एकदा निवडून आणला लागतं तेव्हा ठेपेले दिली. तुम्ही नुसतेच माया करता मग काय घरात येतं. मी कसं विधानसभेला 29 झप केली तेव्हा फडणवीस साहेब डोळे उघडले याच्या नादी नाही लागायचं. तसं एकदा धनगर ठरा आता सुपडा साफ करायचं तुम्हाला तर आरक्षणच आलं तुमचं. तुम्ही गेमच टाकत नाहीये. तुम्ही प्रत्येक वेळेस डाव टाका यशस्वीच होणार. तुम्ही नुसती मायाच केली तर असं होणार नाही. हा दिलं स्तुती करणं ही आपली संस्कृती ती आपण केलं पाहिजे. तसं त्यांना तेही तुम्हाला देतील तितक्या ताकदीनं तुम्ही आले पण पाहिजे. तेवढी ताकद तुम्ही लावली पण पाहिजे. गावागावात शांततेनं आंदोलन केलं पाहिजे. अरे नुसत्या भाकरी आणा म्हणलो तुम्ही नुसत्या भाकरी परत तुम्ही म्हणता तुपला सांगाय आम्ही तसं करायला लागलं ते म्हणजे नक्कल करतो. नुसत्या भाकरी आणायला तरी हो मुंबईत भाकरी बसत नव्हत्या भाकरी इतक्या भाकरीवर. मी का स्तुती करतोय. आम्ही राजकारणाच्या तेवढ्या दिवसापुरतेच नेत्याच्या जागेवर ठेवली आणि गरीब मराठ्याने ठरवलं आता आपण घेऊन जायचं कुणी येऊ दे पुढे. तुम्ही फक्त तेवढा नाप सोडा. मी म्हणतो तुम्ही भाजपकडे राहा काँग्रेसकडे राहा काय हरकत नाही पण जातीच्या ठिकाणी कामं सोडा. काही कामं नाहीत आता गावाकडे. आपल्याकडे पाऊस नाही तेवढ्या गप्पा हाणायच्यात घेण्या देण्याच्या. आता हे म्हणलं ते शिम्या तेवढंच ऐकलं कोणतरी म्हणलं हे जरा सिद्ध राहिले तर बोलायला लागलेत. म्हणलं काय हो म्हणजे ते म्हणले आता लई कामं असल्यामुळे धनगर बांधव आलं नाही का नांगरा आणता बोल तिकडे काय काम आहे बरं काय काम आहे. लय गारपीट झाली. गारपीटीला काय पिकत नाही राहिले लोकांनी. गारपीट पडायच्या अगोदर ते भोंगा सांगतो कोण कोणी ते सांगतो पोष यायचा आधी 2 दिवस कोण असतं ती हा ते 2 दिवस आधीच सांगत पोष येणार. लोकांना लगेच मशीन फिरली गावांनी पूर्ण गहू घरी येऊन पडले तर काय खराब झालं कोणचं. फक्त जे उभं आहे समजा आता द्राक्षासारखे कांद्यासारखे हेच फक्त पिकं पुढे गेले. गहू शक्यतो काढले लोकांनी सगळ्या. ते म्हणायचं फक्त नादी लावायचा खेळ मला खरं बोलायची सवय आणि मग ते असं बोलल्यामुळे तुम्हाला कुणाला लागायचं तिकडच्या एखाद्याला मी बोलला का म्हणायत काय नाहीत काय नाहीत काय नाहीत. ते फक्त आपण आपलं समाधान करतोय की काम असल्यामुळे समाज आला नसेल. दुसऱ्या दिवशी ते हे होतं पाडवा म्हणून आले नसते. आमची तर काय दिवाळी का काय होतं लक्ष्मीपूजन होतं. लक्ष्मीपूजन ते म्हणजे लक्ष्मीच इकडे घेऊन आले ते गणपती तर टकुरे झाले सगळ्याच्या. गणपती सगळं इकडं आलं म्हणजे गणपती इकडं लक्ष्मी महालक्ष्मी इकडं श्री गणेशाची पूजा आम्ही इथंच केली आणि महालक्ष्मी देवीची सुद्धा पूजा इथंच केली. हे बघा आपल्याला देव हिंदू धर्माचे संस्कार सगळे सणावर आपल्याला करणं ती आपली जबाबदारी पण कुठेही राहून करू शकतो. आपल्या घरीच करावं असं काय नाही. तसं तुम्ही ठरवून येतं धनगर मुंबईला सगळ्या धनगरांना जायचं. तुम्ही फक्त आम्हाला एकदा सांगा आम्ही पुढे धनगर मुंबईत येणार आहे. आम्ही तुमच्या आधी येतो पण आता तुम्ही तिकडे राहणार बाकी तिकडेच काय करायचं मग काम. तुम्ही एकदा नेत्याच्या पुढे पुढे करा. इथून मार्ग काही चुका झाल्या असल्या तर त्यांना म्हणा एवढ्या वेळेस माफ करा आणि समाजाला कधीच सांगायचं असतं माझ्याकडून चूक झाली घ्या पात्रात घेतो समाज पत्रात. म्हणून जर तुम्ही कोणी व्यासपीठाच्या खाली बसले असलेला त्याला म्हणतो पावर घासतो पण धनगराचं काय नाही. कोण कोण खाली बसले ना त्याला सांगायचं सन्मान तुम्हीच माझे मोठे भाऊ आहेत आणि मी सांगणार आहे की चला रे त्याला मोठ्याने माफ करा जर काही झाला असेल चुकतं. नाही सांगितलं तर माझ्या कानाला हात लावा तुम्ही की त्यांना एकदा सगळेजण माफ करा. कोणी व्यासपीठावर बसला असतं कोणी खाली बसले असेल आणि तुम्ही वर बसायचे ना राव. सन्मान असतोय मोठ्यांचा काय होतं मी बसतो एखाद्या तुम्ही कोपऱ्यात ढकलून दिले का मग खाली ते बसले फुगून. आता असं नाही. आपण ज्येष्ठाला आपण माया पण केली पाहिजे. आपल्यात कोणी वरिष्ठ असतील कोणी मोठे नेते असतील तर त्यांचीही माया केली पाहिजे. आपल्या लेवलला संघर्षाकडे न्यायचा. मी तुम्हाला माझा मंत्र सांगितला मी समाजाच्या नेत्याला माझ्या बोलतो शिव्या सुद्धा देतो पण माया पण तेवढीच लावतो. हे पहिल्यांदा सांगितलं असं मी तुमच्या व्यासपीठावरती. त्यामुळे तुम्ही काय होतं ते काय मराठा धनगर आणि तुमच्या नामचं काही झालंच नाही रे. उगाच तुम्ही तिकडे फुगून बसलात मग आम्ही इकडे फुगून बसलो. घेणं नाही देणं नाही आहे का काय घेणं देणं. उली तिने भांडण आहे ते रोजच होता येते लगेच जात्र घालता होतं भांडण म्हणून तुम्ही. उली तिने जे होत आहे ना हे आपल्या पिढ्यांना पारच आहे पण शक्यतो राज्यात ह्या 2च जाती अशा धनगर आणि मराठा शक्यतो यांचं जास्तीचं वैरच नाहीये. उन्हात आपण फुगून बसलो
आता तुम्ही जे नेते रुसलेले आहेत त्याच्यावर आम्ही रुसलेले आहेत ना. मग तुम्ही ज्या नेत्याला म्हणतात बिन वाटोळ केला, आम्ही त्याला म्हणतात मी आमचा वाटोळ केलेले. पण समाजात काय झालंय तुमच्या आमच्या? काहीच नाही. उगीच उगत आपण बसून बसलो आणि घेण्याची मोठी दरी निर्माण केली. तरीही मी धनगर समाजाला कधी शब्दांनी दुखवलो, कळलं तर केलं असेल दुसऱ्याला, पण धनगर समाजाबद्दल बोलतोय मी. तुमच्या शक्यतो नेत्याला नाही आणि तुमच्या समाजाला पण नाही, कधीच नाही. जे खोडीचे आहेत मग आता त्यांना कसं काय सोडू? तुम्ही त्याला सोड म्हणता तर मी नसतो सोडीत. मग त्याला पहिल्यापासून तुमचं पण आमचं जर जुळूनच द्यायचं नसलं तर मग त्याला बोलायचं नाही का आम्ही? आपण आपलं इथून पुढे धनगर मराठ्यांनी जर हुशार झालं ना, पुढे सुद्धा लय मजा येईल. खरंच लय मजा येईल. तुम्ही आमच्या आरक्षणात आम्ही तुमच्या आरक्षणात, तुम्ही आमच्या खुरपायला आम्ही ते खुरपायला दोघं लय धरायला लागेल सावड आपली. आणि मग यायचं लय दुकान मग उंकून दे. मग तसं असतं. आणि दुकानं यायला तुम्ही इतके येडे येत नाही मराठी आणि धनगर तुम्ही दोघं. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या लेकराचे सत्ता येईल तुमच्यामुळे जातील, मायामुळं, आपल्या लोकांमुळे जातील. सगळ्यात मोठा कोणी? मराठा, धनगर, दलित, मुस्लिम. वेळ काय घ्या मतदान मोजायला शिकायच नाही राहणार. सत्ताच आपल्या घ्या ना, काय घ्यायचं ती? आरक्षण घ्या नाही तर काय घ्यायचं ते घ्या. तुमच्या नेत्याला ज्याला आमदार व्हायचं, ज्याला मंत्री व्हायचं इकडे होते ना. पण मालक म्हणून राहताना धनगर, मराठे, मुस्लिम आणि दलित जर एकत्र आले, खेळच खलाल वयांचा. तुमचे 10-5 मंत्री, आमचे 10-5 मंत्री, टेबल उचलून नेऊ आपण आपल्या गावाकडे गेले. मला तुम्ही तसं काही करीतच नाही. तुम्ही म्हणणार मराठी बेकार, मग आम्ही म्हणणार धनगर बेकार. झोपलं. आणि ज्यांचं पण दिलं तर मजाच मंत्री होतो दरबारीने. धनगराचा मंत्री व्हायना, मराठ्याचा व्हायना, आमचं झाले ते काय आमचं का मला कामच आहे काय? नवीन पट्टे जे आपल्याला, जो धनगर पाहिजे, जो मराठा पाहिजे सत्य जायला, ते जायला पाहिजे. मग हाय का नाही तुमच्या हातात आरक्षण मागायचं? धनगराला गरज आहे का? जर धनगरांनी ठरवलं मराठा, धनगर, दलित, मुस्लिम युती, सीटच पडणार नाही. आपलं कोण लीड तोडून? आपली लीड कोण तोडी? 1.25 लाख एक मतदारसंघात नुसतं मराठा आहे. त्याचं 60-70 हजार जर धनगरात जेवण लावलं 2 लाखावर गेला. आणि दलित मुस्लिम दोघं 50-60-70 घरा 3 लाखावर, तर आपणच घ्यायचं. मतदान करून राहिलं मग खाली पण जेवणाला मतदानच नाही राहिलं. आपल्या हातानं आपण आपलं सुख दुसऱ्याला देतोय. तुम्हाला समजतंय ना? आपलं सुख आपण दुसऱ्याला देतोय आपल्या हातानं. राज्यकर्ते ते बनते आणि आपण कुत्र्यासारखे त्याच्या दारात उभा राहतो. गरजच नाही या गोष्टीची. धनगराला आरक्षण लागत आहे, मालकच आपला झाला. समजा तुमचे 4-5 नावं घेतलेत नाही, तेच उपमुख्यमंत्री झाले, काय अडचणी जायला? कसं आहे करते? दुसरं उपमुख्यमंत्री सापडा आपल्याला पुढे बघायला जावं. आता एक आंब्याला वाज जातोय, तो दुसरा खुरपायला गेला. तिसऱ्या तर काय बाहेर सहायनालाच जातो मुख्यमंत्री. काय करतात त्यांचं त्यांना माहित. आणि विकास तर आमचा काय होत नाही. हे जर लोकांनी गणित जुळलं ना, आपल्याच लोक मोठे होती. परत मग त्यांच्या आईला निवडणूक लढायला काही सांगितलं नाही यायचं ते नाहीत नका येऊ, मी तर पाडीणारच. मी पाडायपुरती तर ताकद नाही आहे. उभा राहिला तर उभा काढला, मी तर उभा काढणार. माझं मी ते बघा, मी बोलतो ते पण करतो. आणि मी ते नुसतं भाषणापुरतं नाही ठेवू. माझ्या समाजाच्या लेकराबाळाचे हाल होत होते, माझ्या समाजाच्या अधिकाऱ्यांचे हाल होत होते, व्यावसायिकांचे हाल होत होते. मला त्या बघवलं नाही. मी तितक्या ताकदीने होतो. तुम्हाला जर आता गोरगरीब धनगराचं दुःख बघवत नसेल, वेदना बघत नसतील, तर तुम्ही एक यावं. ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती. मी कधीही कोणाला हात जोडत नाही. याच्यापेक्षा तर काय तर सांगू शकत नाही. तुमच्या नेत्यांना पुढे घाला. काय तुम्हाला तरी अडचण आहे त्यांना मान द्यायला द्या. बीज पेरायचं काम आपलं असतं. रान सुपीक करून ठेवायची जबाबदारी आपली असते. आपण ते करावं. काय हरकत आहे कोणाच्या मागे उभा राहायला? बरं आता तुम्हाला त्यांच्या मागे उभा राहा म्हणतो. काय अडचण आहे का? अडचण काय? समजा आता यांना म्हणतो मी, तुम्ही त्यांना मोकळीक द्या, त्यांना मान सन्मान द्या. आता माझा याचा उलट सुद्धा प्रश्न आहे. काय अडचण आहे? तुम्ही बी आता एकदा मोठ्या मानाने त्यांनी बी यांनाच मान सन्मान दिला तर तुम्ही आहेतच ना आता समाजाचे नेते. काय अडचण आहे तुम्हाला तरी? उलट तुम्ही मन जिंकणं करत धनगराचं की चला आम्ही नेते समाजाचे, आम्ही तुमच्या मागे ठाम आहेत.
एक वेळेस तुम्ही बोलायला काय हरकत आहे? आता जसं मी लढायला लागलो आमचे सगळे नेते म्हणले याच्या शेख खाण्यापेक्षा आणि हाय बघूया मग चलून दे. तसं तुमच्या नेत्यांना तरी काय अडचण आहे? चलते व्यर्थ आहे ना. आम्ही धनगर बांधवांचे जेवढे नेते 15-16 जण पुरे तो ताकदीनं माग आहेत. आरक्षणापुरतं आरक्षण झालं की आम्ही आमच्या पक्षात राहणार आणि तुम्हाला बी आमच्या मागे राहावं लागेल. धनगरांनी शब्द त्यांना द्या की हो आम्ही तुमच्या मागे राहू. मग काय अडचण राहिली आता? आता तुम्हाला भांडता येणं म्हणून मी भांडायला लागलो आता धनगरांना आणि मला अधिकार आहे तुम्हाला भांडायचं म्हणून भांडतो. आता दुसरं भांडण तरी कोण? मी ते 4-5 जेवढे नाव घेतले त्यांना जाहीरपणानं भांडतोय की तुम्ही एखाद्याच मोठं मन करा, त्याला जाऊ द्या. करतोय तो उपोषण आता चल हायत आम्ही तो आम्हाला नको देऊ मान आम्हाला. पण या धनगराला आरक्षण मिळेपर्यंत या इथं बसा सांगा. बरं आरक्षण मिळणार म्हटलं तर तुमच्या धनगर बांधवाला जर वाटत असलं नेत्यांना आरक्षण मिळणार नाही यांना येऊन सांगा. याला मोठे म्हणाल तुम्ही सुद्धा धनगर बांधव हे असं मिळणार नाहीये किंवा मग सरकार असं म्हणलंय तू जरा 5-6 महिने थांब. काय हरकत आहे? तुम्ही जे 7-8 जण धनगर बांधवांचे नेते काम करतायत समाजात, तुम्हाला समाजानं जीव मानलेला आहे 5-6 जणाला. मग त्या समाजाच्या भावना समजून घेऊन तुम्ही येऊन सांगा असं मिळणार नाही सोडतो उपोषण 5-6 महिन्यांनी बघू. काय अडचण आहे? यांनी मोठ्या मनाने माफ करावं त्यांना आणि त्यांनी मोठ्या मनाने सांगावं आणि हाय मागे जाऊ दे आता अस्मिता ही समाजाची. आणि नेत्यालाच मोठं मन करावं लागत असतं हे त्यांनी सगळ्या त्या मी जेवढ्यांचं नाव घेतलं त्या बांधवांनी समजून घ्यावं की तुम्हालाच मोठं मन करावं लागणार आहे. समाज मोठं मन करणार नाही. तुम्हीच मोठं मन करा की या समाजासाठी आमचा 2-3 वेळेस अपमान झालाय तरी पण आम्ही आंदोलनाच्या हातापाठीशी टाकतो. ऐका एवढ्या वेळेस आम्ही मोठा भाऊ म्हणतो तुम्ही आम्हाला ऐका एवढ्या वेळेस आमचं. माझं याच वेळेस पेटवून आव्हान आहे सगळ्या धनगरांच्या नेत्यांना. ऐका आता एवढ्याच वेळेस आमचं आणि तुमच्या मनातले राग आमच्यासाठी सोडा, तुमच्या मनातली नाराजी आमच्यासाठी सोडा आणि तुम्ही सगळेजण या आरक्षणासाठी या आंदोलनासाठी धावून या आणि एक जीवन सगळे करा आणि समाजाला न्याय मिळवून द्या. मी जाताना एवढंच सांगतो काळजी घ्या. उपोषणात पाणी जर पहिल्या दिवसापासून पेले असले तर कंटिन्यू प्या. मी गुपचिप बी सांगितलं ना आता पण सांगतो मध्ये सोडलं की कार्यक्रम होतो बरं का. मला आणखी संडास लागलेली. एक तर पहिल्या दिवसापासून प्यायचं नाही पाणी. उपोषणाचं इतकं बेकार काम आहे. एक तर पाणी प्यायचं नाही तर पहिल्या दिवसापासून प्यायचं नाही. मध्ये पाणी प्यायला सुरुवात करायची. पाणी प्यायचं तर पहिल्या दिवसापासून, नाही प्यायचं तर पहिल्या दिवसापासूनच, मध्ये गेल्यावर नाही. सगळ्यात मोठी चूक झाली माझी इथं मुंबईत. मी 17 दिवस बिना पाण्याचे काढले. पाणी प्यायल्यामुळे माझ्या शरीराचं पुरं वाटलं झालं. मी इथं पाणी पिलो. हे असं कुणी येतं 2 भट्ट्या त्याला काय गोठ्याशी बसायचे मला. तिसरं येणार नाही एकटं पण ते आमच्या हाताने. तिसरं येतं माझ्या हाताने 2 ठेवून नको का तो हातात का अमृत हे का काय का असं करून करून माझा फेस पाडीला. उपोषणावर काय परिणाम होणार आहे हे माझ्या ध्यानात नाही आलं. कारण मी कधीच उपोषणात पाणी पिलो नाही आतापर्यंत. ही पहिली वेळ होती पाणी पिलो तर माझ्या पोटात इतकी आग होती तर आणखी सुद्धा. कारण ते पाणी उकळलं नाही का, एखादी गाडी असती गरम झालेली आणि तिथं पूर्ण पाणी संपलं या काहीच पाणी ओतलं की जाळत होतं बारका. असं अचानक झालं माझं. 3 दिवसानंतर मी ते 2-3 घोट पाणी पिलं व्यासपीठावर. नुसते पोटात आग होत होती. म्हणजे तुम्हाला लई लढायचं म्हणून सांगतो. कारण तुम्हाला परत देवेंद्र फडणवीसला लढायचं सोपं नाही. ती पाठ्याला डेंजर आहे. त्याला निबार माथ्याचा माणूस लागतो हो. त्याने तो नुसतं खोट्या सांगतोय. खोट्या आणायला पक्का देवेंद्र फडणवीस. खोटे आणलं उपटूनच येत नाही. मी तुटतो फक्त एकटा पाडण्यात होते पण मी तुटतो तो. मग आम्हाला पुऱ्या साडेसात लावलं होतं ते. आता नाही बरं का. आता त्यांचं आमचं चांगलं जमतं. आता जे खरं ते बरोबर लागलो लपून खोट्या मारलेला पुऱ्या उपटून फेकलं ना आख्या एक न ठेवली. पण आता बरं आहे त्यांचं आमचं दिलं म्हणल्यावर आम्ही सन्मान केला त्यांचा. तुम्ही आम्हाला मराठवाड्यात दिलं. आता 17 संस्थांचं राहिलंय तेवढं त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला. आता आमचं त्यांचं बरं आहे सध्या बरं का. इचकू शकतो त्याची काय अंदाज सांगता येतो. कारण आपण कधीच नेत्याला माया नाही लावली.
संबंध मेंटेन करण्यासाठी कधी आंदोलन नाही केलं. पुरं प्युअर आणि प्युअर जातीचाच राहिलो मी, कधीच नेत्याचं झालो ना, कारण होणार बी नाही. त्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे, पुन्हा एकदा तुम्हाला, तुम्ही सगळ्यांना आव्हान करा. नसता तुम्ही माझ्या म्हणण्यावर नाही, तुम्ही नसता बिनधास्त उपोषण सोडून द्या, कणाकणा त्यांच्या घरी जा सगळ्यांच्या, आणि सगळ्याला सांगा पुढे नेत्याने उतरायचं, मी तुमच्या पुढे नाक घासतो. जातीसाठी नाक घासायला काही हरकत नाही, नेत्या पुढे कधीच वाकू नका कोणत्या, पण जाती पुढे नाक घासायला कधीच मागं सरकू नका. सगळ्यांनी जीव लावा, सगळ्यांनी एक करा. नसता मग इथूनच सगळ्यांनी त्यांना आवाहन करा, आमच्या कोण चुकलेलं आमच्या पदरात घ्या, आजपासून तयारी लावा, कोणता प्रयोग करा. सगळे एक झाले का आरक्षण मिळालं. मी पण आज आणि उद्या दिवसात त्याला सगळ्यांना फोन करून झालेलं आहे, सगळ्यांना फोन करणार. धनगरांसाठी या, त्याच्यानंतर आपण आपल्या पक्षात राहा. धनगर समाज सुद्धा तुमच्या मागे 100% राहील. पण आंदोलनापुरता तुम्ही जात म्हणून सगळे होता. मी आता सांगतो, ऐकतील नाही मला माहित नाही, मी एक तर कधीही कोणाला सांगत नाही. पहिल्यांदा मी या समाजासाठी सांगायला लागलो, कारण मला पण प्रतिष्ठा आहे. माझा शब्द नाही ऐकल्यावर माझा सुद्धा प्रतिष्ठा आहे. मी बरंच कोणाला तरी म्हणायचं हे कर, आणि त्यांनी ते करायचं नाही म्हणजे आमचा सुद्धा अपमान असतो. तरी म्हणजे मी क्लिअरच बोललो तुम्हाला, कारण मीडिया लाईव्ह हे सगळं, तरी पण मी बोलायला लागलो. हे शब्द मी खाजगीत बोलायला पाहिजे होते, कारण मी एखाद्याला फोन लावायचा आणि तरी माझं ऐकायचं नाही म्हणजे आमचा सुद्धा अपमान असतो. तुम्ही मला ये म्हणले उपोषणाला भेट द्यायला, मी नाही येणं म्हणजे तुमचा अपमान असतो. त्या कुरडे बायाचा सुद्धा अपमान होता, मी नाही येणं म्हणजे. फोन आला म्हणलं मी येतो, तसं आता आम्ही पण फोन लावणार आहेत. अपमान झाला, तुमच्या नेत्याने आमचा अपमान केला तरी पण लावणार आहे. तुमच्यासाठी मी अपमान सहन करायला तयार नसता, मी कधीही सहन करत नाही. मी पण लावणार आहे की गोरगरीब धनगरांसाठी उतरा मैदानात, म्हणणार म्हणजे म्हणणार. आणि आपला शब्द तुम्हालाही चांगला माहिती आहे. आता तुम्ही माझं 2 वर्षापासून आंदोलन बघितलं, मी सगळ्यांना म्हणणार आहे की उतरा म्हणून, आणि त्यांनी सुद्धा उतरावं. त्यांनी मान सन्मान द्यावा, तुम्हीही त्यांना द्यावा, आणि एकदाची ही तरी आता तुम्ही कायमची मिटवून टाका. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही काळजी घ्या. आणि धनगर बांधवांना इथं असलेल्या सगळ्यांनी विनंती, जरा गावाकडे यायला सुरू करा. टेम्पो फेम्पो काढा ना, रिक्षे फिक्षे जिपाट काही काढा. तुम्हाला सांगतो, आमच्या कोंकडे लटकून येत होते. आमचं सांगितलं पुरा म्हणते ते याचं काम सांगत, यांना म्हणते आपला आमचा कसा रपका, कुंकड झोकेन कुंकड गाड्या पळत. तुम्ही ना खरंच माझा एवढाच सल्ला आहे का, फक्त धनगर बांधवायला मिळेल तेव्हा अंधारात मुंबईच्या माघारी जायचं नाव घेऊ नका. तुम्ही 2 दिवस येतात की लगेच माघारी जावं. कोणत्या गाड्या नाही अडी त्या, अरे त्यांचे तुम्हाला आतलं सांगू, आतलं पोलिसाला माहिती, त्यांचे लेकर आपले मोठे होणार आहे. फक्त त्यांना आपल्या आंदोलनात येता येत नाही, त्यांचे लेकरांनाच मोठे होणार आहे. बढती नाही मिळणार का त्यांना, त्यांना केंद्रीय कॉलेज नाही मिळणार का त्यांच्या लेकराला. काय लाडी त्यांचे दाटून करीत असते तेवढे बोलतोय, जाऊ नको आपण म्हणत नाही, ते मग जाता तिकडे आली गाडी आपली. ते तसं असतं त्याला पुढं. तुम्ही इतकं लोड नाही का घेतो, गाड्या येत असतात सगळ्या. तुम्ही गाड्यात आणल्या ना आधीच मग गाडी कोण होतं, गाड्यात मिळाल्या तरच म्हणतो गाड्या आडील्या. गाड्या आणल्यावर बघा कोण आडीत काय करतोय, आताच बोलून बसायचं. ती सगळं होईल. पुन्हा एकदा सगळे इथं बसून चांगला विचार करा, पण आंदोलन मात्र शांततेत. नसतं आंदोलन मोडलं म्हणून समजायचं. तुम्ही जर ढिंगाणा जाळपोळ केली का आंदोलन मोडलं. मला एकदा यायचे नेत्याला बोलून देऊ दे दिवसभर. हा मग मी कुठे बघितो माझ्याकडे मोठमोठ्याला बांबू असतो. पण धनगर बांधवांच्या नेत्याने जर रिस्पॉन्स दिला, खाली असं बाबा खेळली आपल्याकडे सत्ता बदल नाहीये. फक्त धनगरातून मराठ्यात दरी पाडली होती दुसऱ्यांनी, नाही तर आपल्यासारखी निभार आहे पिढी. धनगराला निभार आहे, तुमची ताकद काय ना धनगर होतं, मला तुमची लय ताकद निभार आहे, तुम्ही लय निभार आहे. या राज्याच्या पाठीवर लय मोठे ताकदवर आहे तुम्ही, फक्त तुमची ताकद तुम्हाला कळा नाही, त्यामुळे तुम्हाला न्याय मिळाला. मी आता सगळ्या नेत्यांना बोलतो, त्यांची सगळेजण काळजी घ्या आणि सोबत आहेत तुमच्या. फक्त शांततेत आंदोलन चालू द्या. मीही सरकारला गाडीत बसल्याच्या नंतर आता बोलतो, ज्यांना बोलता येईल त्यांना, पण आधी तुमच्या नेत्यांना बोलतो, कारण ते जर पॉझिटिव्ह झाले तर तुमचं कल्याण झालं, नाही झालं तुम्ही सांगून देईन तुम्हाला. मी मग आम्हाला सांगत असतो कोणत्या नेता कानात बोलला. मी धनगरांनी विश्वास ठेवण्यात नाही ठेवा,
मी तुम्हाला सांगून देणार, येणे फोन उचलला, येणे हे बोललाच नाही, हे मुद्दा माझं म्हणत होतं मी बिजी आहे, मला पोट दुखत आहे, कोणी म्हणतं मी कुठं बोलतो. मी तुम्हाला धनगरांना राज्यातल्या सगळं सांगून देणार कोणता नेता काय मला. आणि जेवढे पॉझिटिव्ह झाले त्यांचं नाव बी सांगणार, हे नेता पॉझिटिव्ह आहे. पण असं त्यांची नाराजी आहे. समाजांनी त्यांची नाराजी दूर करा, हे सुद्धा खरं सांगून दे. कधीही खोटं बोलणार नाही. एखादा तुमच्या 15 नेत्याला फोन लावला, 15 पैकी 3 जर म्हणले आमची अशी नाराजी नाही तर आम्ही 2 मिनिटात तिथे जाऊ, ती नाराजी काढायची सुद्धा धनगर समाजाची जबाबदारी राहणार आहे त्या नेत्याची. पण त्याने सुद्धा मोठ्या मनानं तेही सांगत असते आमची नाराजी म्हणून. मी सगळ्या फोन लावतो, ज्याला आयुष्यात बोलणं त्यालाच लावतो तुमच्यासाठी. बस का? चला, धन्यवाद सगळ्यांना. जय श्रीराम, जय मल्हार.